छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतली आहे। पती कृष्णा डोणगावकर अध्यक्ष असलेल्या कारखान्याला गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। नोटीशीमुळे देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं बोललं जात आहे। पती अध्यक्ष असलेल्या कारखान्याला अनियमिततेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली। याच नोटीशीमुळे देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला का अशी चर्चा आहे, तसं बोललं जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवयानी डोणगावकर या उमेदवार होत्या मवियाच्या, त्यांनी आता माघार घेतलेली आहे। देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज एका नोटीशीमुळे मागे घेतला। धाराशिवमधून ठाकरेंच्या सेनेच्या 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। ठाकरेंचे संजय मुंदडा आणि सचिन पवार यांनी अर्ज मागे घेतलाय, तर भाजपच्या बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसच्या महेश देशमुख अशी लढत होणार आहे। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। संजय मुंदडा आणि सचिन पवार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर धाराशिवमधली लढत बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख अशी असणार आहे। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। तर भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोडे यांनी माघार घेतली आहे, तर बंडखोर असलेले प्रफुल्ल अग्रवाल यांनी ही उमेदवारी मागे घेतली आहे। भंडारा गोंदियामधली महायुतीतलीच आता मात्र लढत असणार आहे। राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी इथली लढत असेल। राष्ट्रवादीचे नरेश ईश्वरकर विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर अशी लढत भंडारा गोंदियामध्ये पाहायला मिळणार आहे। भंडारा गोंदियात मवियानं माघार घेतलेली आहे। बंडखोर असलेले अग्रवाल यांनी सुद्धा माघार घेतली। इथली लढत महायुतीतच असणार आहे। महायुतीच्या 2 पक्षांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, नरेश ईश्वरकर विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर अशी लढत भंडारा गोंदियामध्ये होणार आहे। भंडारा गोंदियामधली ही लढत महायुतीतल्या 2 पक्षांमधली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी इथली लढत। इथला मवियाच्या उमेदवारांना माघार घेतली। बंडखोर उमेदवार असलेले अग्रवाल यांनी सुद्धा माघार घेतली। तर अर्ज माघारीची वेळ संपली आणि गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही हे स्पष्ट झालंय। तर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते अशी लढत असणार आहे। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते, फोन करण्यात आलेले होते, त्या ठिकाणी पोहोचतोच असं गोकुळ गीते यांनी सांगितलेलं होतं। तर नाशिक आणि जळगाव विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाहीये। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाहीये, तर जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांचीही बंडखोरी कायम आहे। तर नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि शिवसेनेच्या दराडे यांच्यात सामना रंगणार आहे। तर जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन विरुद्ध सेनेच्या रेश्मा काळे अशी लढत असणार आहे। 2 ठिकाणी महायुतीतलं बंड शमलेलं नाहीये। नाशिक आणि जळगावची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाहीये। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली नाहीये, प्रयत्न शेवटपर्यंत करण्यात आले। तर जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची ही बंडखोरी कायम आहे। लढेंगे और जीतेंगे असं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। तर नाशिक आणि जळगावची विधान परिषद बिनविरोध करण्यात यश आलं नाही। दोन्हीकडे आता लढत पार पडणार आहे। तर 6 जागांवर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा बिनविरोध निवडणूक विधान परिषदेची पार पडणार आहे। तर ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर अशा 6 ठिकाणांवर विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। 17 जागांसाठीची ही विधान परिषदेची निवडणूक, त्यासाठी 6 जागांची निवडणूक आता बिनविरोध पार पडते। 6 जागांवर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। त्यात ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या 6 ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक हे बिनविरोध पार पडणार आहे।